नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिला एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 1. आता डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्ही ऑब्झर्व करा. दोन्ही जर ऑब्झर्व केले तर तुम्हाला काय दिसतंय, दोन्ही ठिकाणी एक्स स्क्वेअर म्हणजे डिग्री किती आहे 2 आहे इक्वेशनची, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. त्यामुळं हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. म्हणजे आपल्याला डिग्री कशी खाली जास्त हवी असते आणि वर कमी असलेली चालते आपल्याला, पण इथं इक्वल आहे, डिग्री इक्वल असल्यामुळे हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन असेल तर आपण आत्तापर्यंत ज्या मेथड याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. पार्शियल फ्रॅक्शन नावाची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ आहेत आत्तापर्यंतचे. त्यामध्ये आपण लिनियर फॅक्टर्स असतील डिनॉमिनेटरला, पण प्रॉपर फ्रॅक्शन पाहिजेत सगळे. आत्तापर्यंत आपण प्रॉपर फ्रॅक्शन दिला असेल तर त्याचे पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कसं रिझॉल्युशन करायचं, डिकम्पोजिशन, ते आपण आत्तापर्यंत बघितलं. पण इथं जर बघितलं तर डिग्री इक्वल आहे, त्यामुळं इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. म्हणजे एकतर डिग्री वरच्यापेक्षा खालची कमी असेल तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन, किंवा इक्वल असेल तरी इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणि जर खालची डिग्री जास्त असेल वरच्यापेक्षा तर ते प्रॉपर फ्रॅक्शन, ते आपण सोडवू शकतो. पण इथं इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. मग हे कसं सोडवायचं, तर खालच्या डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला डिवाइड करायचं आणि पहिल्यांदा त्याचं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायचं आणि मग त्याचं सिम्पल फ्रॅक्शन्समध्ये रिझॉल्युशन करायचं. तर आता डिवाइड करूया. न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. आता बघा, न्यूमरेटर लिहूया आतमध्ये, त्याला डिवायडेड बाय आहे डिनॉमिनेटर एक्स मायनस 1. आता एक्स मायनस 1 एक एक्स मायनस 1 हा भाग लावूया. एक्स मायनस 1 इंटू 1 एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू 1 एक्स स्क्वेअर मायनस 1च ते इथं लिहूया. हाय असं आपल्याला एक्स स्क्वेअर घालवायचे आहे. मग हे हाय असं आपण घेतलं, त्याला काय मल्टिप्लाय केलेलं नाही. एवढ्यानंच एक्स स्क्वेअर जातोय हा, त्यामुळं आपण काय मल्टिप्लाय केलं नाही. सो राहतंय काय, मायनस करूया. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 0 आणि 1 मायनस मायनस 1 प्लस 1 मायनस मायनस 1, मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 1 प्लस 1 प्लस 2 राहणार. म्हणजे हे किती आलं 2. ओके, 0 प्लस 2 म्हणजे 2 येणार, राईट. सो हा काय राहिला, रिमाइंडर. हा आहे डिवायझर, हा डिव्हिडंड म्हणायचं त्याला. डिवायझर, क्वोशंट हा डिव्हिडंड आणि हा रिमाइंडर. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं प्रॉपरमध्ये कसं लिहायचं, क्वोशंट पहिल्यांदा लिहायचा, क्वोशंट प्लस रिमाइंडर लिहायचा वर आणि डिवायडेड बाय डिवायझर. हे झालं इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन. आता क्वोशंट किती आहे 1 प्लस रिमाइंडर किती आला आहे 2 डिवायडेड बाय डिवायझर काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 1 झालं. या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन झालं. आता यातलं या 1चं काय काढण्याची गरज नाही, राहिलं फक्त हे. आता हे काय, डिग्री खाली जास्त आहे, वर 0 आहे, खाली 2 आहे, म्हणजे हे झालं प्रॉपर फ्रॅक्शन. तर याचं आपल्याला आता पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं, रिझॉल्युशन. तर हे पहिल्यांदा घेऊया. आता 2 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 1. आता हे कसं लिहू शकतो आपण, 2 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, म्हणजे एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1. आले का. दोन फॅक्टर्स लिनियर आहेत, दोन्ही डिस्टिंक्ट आहेत, म्हणजे डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे हे कसं लिहू शकतो आपण, पार्शियल फ्रॅक्शनमध्ये 2 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू, दोन्हीसाठी 2 कॉन्स्टंट येणार. पहिला कॉन्स्टंट डिवायडेड बाय पहिला फॅक्टर एक्स मायनस 1 प्लस दुसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर एक्स प्लस 1, राईट. आता याचा एलसीएम घेऊया. हा सिम्पल प्रॉब्लेम आहे सगळ्यात. सो इकडची बाजू आहे तशीच लिहितो मी, 2 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू ए इंटू इकडचा डिनॉमिनेटर ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स मायनस 1 आणि डिवायडेड बाय दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1
दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल होईल. राहिलं काय 2 = a × x + 1 प्लस b × x - 1. हे इक्वेशन शिल्लक राहील. आता a ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी b 0 करावं लागेल. b कधी 0 होईल हे 0 घेतलं तर. सो पुट x - 1 = 0. सो x किती येणार, हे -1 इकडे आले की +1. आता 2 आहे तसंच, xच्या जागेवर 1 पुट करायचं आहे आणि x - 1च्या जागेवर 0 पुट करायचं आहे. सो इकडे काय x नाही. 2 = a × xच्या जागेवर 1 1 + 1 2 आणि x - 1 0 आहे, त्यामुळे हे 0 होईल. 0 × b 0च होईल, त्यामुळे ते लिहित नाही. आणि 2 इकडे डिवाइड होईल. सो a काय येईल, 2 / 2. 2/2 1 येणार, 1. आता b ची व्हॅल्यू, b कधी 0 होईल, b काढायचं असेल तर a 0 करावं लागेल. a कधी 0 होईल, x + 1 पुट केलं तर 0. x + 1 0 पुट केलं तर b a 0 होईल आणि b ची व्हॅल्यू निघेल. सो x काय होईल, +1 इकडे आले की -1. ते पुट करूया आता. 2 आहे तसंच = x + 1 0 आहे, त्यामुळे हे 0 होईल. 0 × a 0च होईल. प्लस डायरेक्ट b × xच्या जागेवर आहे -1 -1 -1 -2 इकडे डिवाइड होईल. सो b = 2 / -2. 2/2 1 येणार आणि मायनस साईन राहणार तिथं, -1. b ची व्हॅल्यू आली -1. आता हे दोन्ही व्हॅल्यू इथं पुट करूया. सो 2 / x - 1 × x + 1 = a किती आले, 1 / x - 1 आणि प्लस b आले -1, म्हणजे प्लसच्या जागेवर मायनस लिहू शकतो मी. मायनस b ची व्हॅल्यू आहे -1, म्हणजे हे -1 लिहिलं, 1 / x + 1. सो या पार्शियल फ्रॅक्शनचं हे सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन झाले. पण आपलं आन्सर काय आहे, हा फ्रॅक्शन आहे आपला, म्हणजे हे 1 आधी लिहायला पाहिजे. सो फायनल आन्सर काय येणार, याच्या जागेवर x² + 1 / x² - 1 काय येणार, हे 1 प्लस परत हे 1 / x - 1 -1 / x + 1. ओके, अशा पद्धतीनं इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपल्याला दिलं होतं. ते कसं आपण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं, पहिल्यांदा न्यूमरेटरला डिनॉमिनेटरनं डिवाइड केलं, मग इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं असं प्रॉपर फ्रॅक्शन लिहिलं आपण. क्वोशंट प्लस रिमाइंडर प्लस डिवायझर, हे झालं इम्प्रॉपरचं प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपरमध्ये एक कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आलं, त्याचं आपण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये रिझॉल्युशन केलं आणि मग फायनल आन्सर आपण लिहिलं. ओके, थँक्यू.